धक्कादायक असा प्रकार, कारण मोडकळीस आलेल्या शाळेमध्ये आता विद्यार्थी शिक्षणाचे धडे घेत आहेत. धाराशिवमधील तुळजापूरमधला हा सावर गावातला प्रकार आहे. वर्गखोल्या नसल्यानं एका वर्गखोलीमध्ये 80 ते 85 विद्यार्थी बसतात आणि शिक्षण घेत आहेत. सोबतच शालेय पोषण आहार शिजवण्यासाठीच्या किचन शेडची सुद्धा दुरावस्था झाली आहे. कन्या शाळा, जिल्हा परिषद शाळेच्या मुलींच्या स्वच्छतागृहाची सुद्धा दयनीय अवस्था झाल्याचं बघायला मिळतं. हे दृश्य आपण बघू शकतोय. धाराशिवच्या तुळजापूरमधला हा प्रकार आहे. मोडकळीस आलेल्या शाळेत विद्यार्थी आता शिक्षणाचे धडे घेतात. त्यांना अध्यापनासाठी वर्गखोल्या उपलब्ध नाहीत. ज्या काही उपलब्ध आहेत त्या फार छोट्या वर्गखोल्या आहेत. सुमारे 450 विद्यार्थिनी असून त्यांच्यासाठी स्वच्छतागृहाची व्यवस्थित सोय नाही. तरी प्रशासनाला एकच विनंती आहे की या आमच्या कमतरतेकडे लक्ष देऊन या विद्यार्थ्यांना योग्य प्रकारचं ज्ञानार्जन घेण्यासाठी संधी उपलब्ध करून द्यावी ही विनंती. आमच्या शाळेच्या 18 खोल्यांचे निर्लेखन मंजूर झालेले आहे आणि त्यात तात्काळ पाडा म्हणून आदेश आहे. त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना बसण्यासाठी कुठल्याही प्रकारची जागा नाही. त्याचबरोबर शालेय पोषण आहार शिजवण्यासाठी कोणत्याही प्रकारची व्यवस्था नाही. किचन शेड नाहीत. विद्यार्थ्यांना बसण्यासाठी बेंच नाहीत. बऱ्याच या ठिकाणी सुविधांचा अभाव आहे. आमदार साहेब, खासदार साहेब, सीओ साहेब, जिल्हाधिकारी साहेब, PDO साहेब या सर्वांनी ह्या ज्ञान मंदिराकडे थोडं लक्ष घालावं आणि ह्या ज्ञान मंदिरासाठी जी काही इमारतीची अडचण आहे, आमची स्वच्छतागृहाची जी अडचण आहे ती तात्काळ सोडावी ही माझी एक सावरगावचा एक नागरिक म्हणून आणि एक पालक म्हणून विनंती आहे.